मित्रांनो, कोकणातील लोककथा आणि गझाली या विद्याप्रभू लिखित आणि डिंपल पब्लिकेशनने पब्लिश केलेल्या पुस्तकातील मी मंदार धर्माधिकारी आपल्याला एक कथा वाचून दाखवत आहे. कथेचं नाव आहे सोनं देणारा मासा. कोकणात समुद्र किनाऱ्याला एक गाव होतं. तिथं शिवा नावाचा एक गाभीत राहत होता. शेवंत त्याची बायको. त्याला 2 लहान मुलं होती. शिवा लहान असतानाच त्याची आई देवाघरी गेली होती, पण घरात म्हातारे वडील होते. शिवा समुद्रात थोडी मासेमारी करायचा. या कामात त्याचे वडीलही थोडी मदत करायचे. शिवा बाजारात मासळी विकत असे, त्यातून त्याला थोडे पैसे मिळत. रोजच्या जेवणासाठी तो ताजी मासळी घरी न्यायचा. कधी जास्त मासळी मिळाली तर शेजाऱ्यांनाही द्यायचा. शिवाचा घर संसार तसा बरा चालला होता. आपण मोठं मच्छीमार व्हावं अशी त्याची इच्छा होती, पण त्याला अजून ते जमत नव्हतं. एके दिवशी शिवाला जाळ्यात भरपूर मासळी मिळाली. त्यानं ती बाजारात विकली. त्या दिवशी त्याला चांगली कमाई झाली. काही मासे त्याने जेवणासाठी घरी आणले, शेजाऱ्यांनाही थोडे दिले. जेवणासाठी आणलेली मासळी शेवंती साफसूफ करत असताना माशाच्या पोटात तिला एक लहान चपटा खडा सापडला. तो सोनेरी रंगाचा होता. त्याचा आकार होता साधारण माशासारखाच. बोटाच्या पेरा एवढा तो गुळगुळीत सोनेरी खडा तिला चांगला वाटला, म्हणून तिनं तो फेकून न देता स्वच्छ धुवून एका भिंतीच्या देवळीत ठेवून दिला. मग ती रांधाबाच्या कामाला लागली. त्यानंतर जेवणं, मागची आवराआवर आणि दुसरी अनेक कामं. या दिवस कधी सरला ते तिला कळलंच नाही. माशातल्या पोटातला तो खडा ती पार विसरून गेली होती. मग रात्रीची जेवणं झाली. थोड्या इकडल्या तिकडल्या गजाली झाल्या. त्यानंतर सगळे अंथरुणावर पडले. दिवसभर खूप दमल्यामुळे अंथरुणावर पडल्या सर्वांना गाढ झोप लागली. पहिली झोप झाल्यानंतर शेवंतीला जरा जाग आली. तिनं डोळे उघडले तेव्हा तिला एक नवलच दिसलं. रात्री झोपताना दिवा मालवला होता. वळईत सगळा काळोख होता, पण वळईतल्या देवळीत मात्र लख्ख उजेड दिसत होता. शेवंतीला वाटलं आपल्याला भास होत असावा. तिनं पुन्हा नीट पाहिलं तरी देवळीत उजेड दिसत होता. सकाळी तिनं तिथे ठेवलेल्या सोनेरी खड्याची तिला आठवण झाली. ती चटकन उठली आणि देवळीकडे गेली. पाहते तो काय, तो लहानसा चपटा माशाच्या आकाराचा खडा आता खरा मासाच दिसू लागला होता. साधारण वीटभर लांबीचा तो होता. त्याची भिंग सोन्याची होती. शेपटी आणि लहानसे पंखही सोनेरी होते. अंधारात तो चमकत होता आणि त्याच्या प्रकाशानं सगळी देवळी भरून गेली होती. शेवंतीला हे मोठा अजबच वाटलं. थोडी भीतीही वाटली. तिला झोप येईना. मग तिनं दिवा लावला. नवरा शिवा जोरजोरात घोरत होता. ती त्याला जागा करू लागली. अहो उठा लवकर, का बघा देवळीत काय दिसतात. काय झाला, कशा ओरडतायस? शिवा अर्धवट झोपेत म्हणाला. आधी उठा बेगिना, उठा तर मग सांगतय, शेवंती म्हणाली. शिवा उठला. शेवंतीनं त्याला ते देवळीतलं नवळ दाखवलं. ते बघून शिवा दचकला. शेवंतीनं त्याला माशाच्या पोटातील खड्याबद्दल सांगितलं. शिवाही आता थोडा घाबरला. ही काय भुताटकी किंवा जादूटोणा असावा अशी त्याला शंका आली. मग त्याने वडिलांनाही उठवलं. शिवाचा बाप उठला. त्यानं तो सगळा प्रकार बघितला. त्यालाही थोडी भीती वाटली. मग तो सावरून म्हणाला, शिवा, ही भुताटकी नाही, ही आपल्या दर्यादेवाची कृपा असत. पाया पडा देवाच्या आणि निजा आता. अजून लय रात जायची असा. सगळे देवाच्या आणि देवळीतल्या त्या माशाच्या पाया पडले आणि पुन्हा झोपी गेले. सकाळी शेवंती लवकरच उठली. आधी तिनं देवळीकडे बघितलं, पण आता तिथं उजेड दिसत नव्हता. ती देवळीकडे गेली. पाहते तर रात्रीचा अंधारात चमकणारा तो मासा तिथे नव्हता. आता तिथे होता तो चपटा सोनेरी मासोळीच्या आकाराचा दगड. त्याच्या भोवती देवळीत माशाची थोडी भिंग म्हणजे खवलं पडली होती. तिनं ती हातात घेतली. ती सोन्याचीच वाटत होती. तिनं एका डबीत ती ठेवून दिली. तिला फार आनंद झाला. आता आपली दागिन्यांची हौस भागणार, आपलं जुनं घर चिरेबंदी आणि माडीचं होणार अशा विचाराने ती मनोमन हरकून गेली. मासेमारीला गेलेला शिवा घरी आला तेव्हा शेवंतीनं त्याला ती खवलं दाखवली. रात्रीचा तो पुन्हा सोनेरी मासा सोनेरी दगड होऊन गेल्याचंही तिने सांगितलं. शिवा म्हणाला, नाना म्हणत होते तर खराच, दर्यादेवानं आपल्यावर कृपा केली.
जा माका न्हाय पाणी ठेव, नावन त्याची देवाऱ्यात स्थापना करू आणि पूजा करूया. शिवान आंघोळ केली आणि देवाऱ्यात तो खडा ठेवला. बाप लेकानं त्याची पूजा केली, गोडा धोडाचा नैवेद्य दिला. त्या दिवशी घरात आनंदी आनंद झाला. रोज रात्री असाच प्रकार व्हायचा. रात्र झाली की सगळीकडे अंधार पसरे. मग चढत्या रात्री त्या खड्याचं सोनेरी माशात रूपांतर व्हायचं. त्यातून प्रकाश बाहेर पडे आणि देवारा झगमगू लागे. मग रात्र सरत आली की मासा होळी भिंग खवले देवाऱ्यात टाकायचं. मग त्याचा पुन्हा चपटा सोनेरी दगड होऊन जायचा. असे 7-8 दिवस गेले. शेवंतीनं माशाची ती भिंग एका डबीत साठवून ठेवली होती. शिवा ती घेऊन बाजारात सोनाराकडे गेला. त्यानं सोनाराला ती दाखवली. ती सोन्याचीच होती असं सोनाराही म्हणाला. त्याचं चांगलं अर्धा तोळं वजन भरलं. शिवानं ते सोनं विकलं. त्याचे बरेच पैसे आले. शिवानं त्या दिवशी बाजारात खूप वस्तू विकत घेतल्या. कपडे लत्ते, पोरांसाठीच्या खाण्याच्या वस्तू, खेळणी वगैरे. शिवाला आता रोज थोडं थोडं आयतं सोनं मिळू लागलं. शेवंतीने ते साठवून ठेवावं आणि शिवानं ते अधूनमधून बाजारात नेऊन विकावं असं चाललं होतं. त्या पैशात शिवा खूप आता चैन करू लागला. कधी कधी तो मासेमारीला जाण्याचाही आळस करू लागला. कधी जाई कधी नाही. नाना त्याला खूप समजावित असे. अरे असो आळस करू नको, पैसा उडवू नको, धंदो वाढव, मोठ्या धंदेवाल्याबरोबर भागीदारी कर. पण शिवानं तिथं मुळीच लक्ष दिलं नाही. काही महिन्यानंतर त्यानं मासेमारी सोडून दिली. सोनं विकावं, चांगलं खावं प्यावं, आळसात लोळत पडावं हेच त्याचं रोजचं काम. मग त्याचं गावात उंडारणं सुरू झालं. तो गजारीचे अड्डे जमवू लागला. गावगुंडात बसून कुटाळक्या करू लागला. नानानंही आता त्याच्या पुढे हात टेकले. हळूहळू शिवाला पैशाचा माज येऊ लागला. गावगुंडात त्याची उठबट वाजली, व्यसनं लागली, नवरा बायकोत भांडणं होऊ लागली, बाप मुलातही वाद होऊ लागले. शिवा आता बापाचा मान ठेवेना. घराची सुख शांती हरवत चालली होती. त्याच वेळी गावात अफवा आटल्या. शिवा काही कामधंदा करीत नाही तरी मजेत राहतो, पैसा उडवतो. कुठून आणतो पैसे? कोणी म्हणालं ते का खय तरी गठळा गावाला असा. दुसरं कोणी म्हणत त्यानं घरात चालगती आणला हा, तेव्हा भरभरट झाली. पण हळूहळू त्या सोनं देणाऱ्या माशाची कुणकुण लोकांना लागली. भिंतीलाही कान असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे ही बातमी गावभर झाली. देवारातला तो मासोळीसारखा खडा कोणी चोरून नेईल म्हणून शेवंती राखत बसायची. तिला घराबाहेरही पाहता येणार. तिचं सगळं लक्ष देवाऱ्याकडे असायचं. तिचं शेजारी पाजारी जाणंही बंद झालं. असेच दिवस चालले होते. एकदा मध्यरात्रीची वेळ. मागच्या पडवीत काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला. शिवा शेवंती नाना सगळेच जागे झाले. लगबगीनं देवा लावला. पडवीच्या छपराचे नळे काढून चोर उडी मारून आत आला होता. घरची माणसं जागी झाली. तेव्हा पडवीचं दार उघडून तो पळून गेला. देवारातला मासा चोरण्यासाठी तो आला असावा असं सगळ्यांना वाटलं. मग अधूनमधून असेच प्रसंग घडत राहिले. त्यामुळे रात्रभर कोणाला तरी जागता पारा ठेवावा लागत असे. अनेकदा शिवा किंवा शेवंती आलटून पालटून रात्री जागत बसत. त्यामुळे रोज जागरण होई. शेवंती पार वैतागून गेली होती. तिची प्रकृती बिघडली. शिवानं तिची दागिन्यांची हौस पुरवली नाही की जुन्या घराच्या जागी नवीन मोठं घर बांधलं नाही. उलट हा त्रासच मागे लागला होता. नाना हे सगळं बघत होता. त्यालाही या सगळ्याचा त्रास होत होता. पण शिवापुढे त्याचं काही चालत नव्हतं. तो मनातल्या मनात चरफडत होता. मग एका रात्री नाना म्हणाला, शिवा शेवंती, लय दिवस तुमका चांगली झोप लागली नाही. सदीची जागरण. आज तुम्ही सोशागत निजा. मी पारा करताय. नाहीतरी मागा रात्रीची झोप नसतच. शिवा शेवंतीला ते बरंच वाटलं. ती दोघं रात्रीच्या जागरणानं हैराण झाली होती आणि ते मान्य केलं. जेवण झाल्यावर त्या रात्री दोघंही सुशागत निजली. रोजची जागरणं त्यामुळे अंथरुणावर पडताच त्यांना झोप लागली. नाना जागत बसला. बसल्या बसल्या त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू झालं. त्याच्या मनानं काहीतरी निश्चय केला. तो उठला. चोर पावल्याने देवाऱ्याकडे गेला. त्या खड्याचा अजून मासा झाला नव्हता. त्यानं तो सोनेरी खडा उचलला. मागचं दार हळूच उघडलं आणि तो बाहेर आला. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो त्या काळोखातून समुद्राच्या दिशेने झपझप निघाला आणि पुढे धावत समुद्राकडे पोचला आणि हातातला तो सोनेरी खडा त्यानं दूरवर समुद्रात भिरकावून दिला. मग शांत मनानं तो तसाच घराकडे पळतला. सगळ्या अनर्थाचं जणू मूळच त्याने उठून फेकलून दिलं होतं. नाना घरी आला. सगळी शांत गाढ झोपली होती. नाना पुन्हा आपल्या जागी बसून पहारा करू लागला. पण मन शांत झाल्यामुळे त्यालाही कधी झोप लागली ते कळलंच नाही. तर मित्रांनो,
या अशा कोकणातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून काही आपण तात्पर्य किंवा काही संदेश आपल्याला मिळू शकतो. रोज थोडं सोनं देणाऱ्या माशाच्या कथेतून कष्टावाजून हाती आलेल्या धनाचे दुष्परिणाम बघायला मिळतात. भरपूर धन मिळालं तरी त्याचा चांगला उपयोग करून घेणं माणसाला बहुतेक जमत नाही. चैन चंगळ मजा असे सुचते, उद्योग सुटो, व्यसनं जडतात, अनर्थ घडून लागतात आणि सुख हरवू लागतं. आणि आता यामुळेच आपला मुलगा आळशी व्यसनी बनला, घराची सुख शांती गेली, हे सुज्ञ आणि जाणत्या नानानं ओळखलं आणि अनर्थाचं कारण असलेला तो खडाच फेकून दिला. तर हे किती प्रभावीपणे या कथेतून सांगितलंय हे आपल्याला समजेल. धन्यवाद.